स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. आधी काय रे असं का बसलायस? भूक लागलीये का? जेवलास की नाही तिकडे पोटभर? का मेघनाशी गप्पा मारण्याच्या नादात तहान भूक विसरून गेलास? आधी काय झालंय? बरं नाही वाटत आहे का? ताप तर नाहीये? जुळ्याचं दुखणं झालंय तुम्हाला. तिला बरं वाटत नाही म्हणून तुला पण बरं वाटत नाहीये. नाही ग विजय, तसं काही नाहीये. जस्ट दमलोय, बाकी काही नाही. कळतंय हो, कळतंय मला. चैन नाही पडत आहे ना ती नाहीये घरात तर. उगाच थापा मारू नकोस आम्हाला. आम्ही पण गेलो या सगळ्या फेज मधून. एक काम कर, फोन कर तिला म्हणजे बरं वाटेल तुला. कर कर फोन कर, नाहीतर रात्रभर झोपायचं नाहीस. अशी कशी ग आजारी पडलीस बाळा तू? आई ठरवून थोडीच आजारी पडले मी. आता पडले तर पडले. जाऊ दे ना माधवी. अगं ती तरी काय करणार बिचारी. पण तुमच्या दोघांचाही विरस झाला असेल ना? आदित्य चिडला नाही ना ग? नाही, उलट डॉक्टरांना बोलावलं, औषध पाणी केलं आणि मी म्हंटल की जाऊयात का परत घरी. तर काही वाद न घालता आलोय आम्ही परत घरी. हां, आणि आधी म्हणजे मी आजारी पडायच्या आधी स्पेशल डिनर अरेंज केलं. त्यात सगळे माझ्या आवडीचे पदार्थ होते. अगं सांगतेस काय? आदित्य देसाई लाखात एक मुलगा आहे. मेघना तू हळूहळू रमशील त्याच्याबरोबर संसारात. मावशी, मी कधी म्हंटल की आदित्य वाईट मुलगा आहे म्हणून? चांगला आहे तो, इनफॅक्ट खूपच चांगला. पण मावशी, आपण आता या माणसावर प्रेम करायचं असं ठरवून खरंच कोणावर प्रेम करता येतं? number you are trying to call is currently switched off. Please try again later.
काय झोप झाली का? आदित्यला फोन केलास रात्री? नाही ते काल रात्री डोकं दुखत होतं थोडं माझं. ठीक आहे, आज सकाळी केला असशील ना मग? नाही. काय ग हे मेघना तुझं, किती बेपर्वाई. अगं आता तुमचं लग्न झालंय आणि हेच दिवस असतात एकमेकांमध्ये गुंतायचे. आता जरी वीण घट्ट झाली ना तीच आयुष्यभर टिकते. आता आमचंच बघ ना. अगं 27 वर्ष हे नोकरीसाठी बाहेरगावी फिरतायत, पण तरी सुद्धा दिवसातनं 4 वेळा आमचा एकमेकांना फोन असतो. म्हणजे त्यांनी बीपीची गोळी घेतली की नाही, त्यांचा मूड कसा आहे, त्यांची तब्येत कशी आहे, मला त्यांची माहिती असते आणि त्यांना माझी. म्हणजे आम्ही दूर असलो तरी एकमेकांजवळच असतो. नातं आणि संसार यांची मशागतच करावी लागते, अगदी एखाद्या रोपट्याप्रमाणे. अगं सगळंच काही असं आपोआप होत नाही ग. जाणीवपूर्वक काही वेळेला गोष्टी कराव्या लागतात. आता तुला आदित्यला फोन नाही करायचा आहे ना? ठीक आहे, पण मी सांगते म्हणून तू आदित्यला फोन कर. कळलं? जा. ह्या मुलीची ना मला पुन्हा काळजी वाटायला लागली. जय हो, जय हो, जय हो बाबाजी, जय हो. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. मेघना आल्या का? हा? अरे बाबाजी बाबाजी, आज चक्क मेघना वेळेत पूजेला हजर आहेत. बाबाजी, बाबाजी जय हो. हे सगळं कोणामुळे माहितीये ना? आदित्य आणि त्यांच्या परिवारामुळे. कशी आहे तब्येत तुमची? या प्रसाद या, तुम्ही या. कशी आहे तब्येत विचारतोय? बरी आहे बाबाजी. मग आदित्य रावांना फोन केला होतात का? हा. नाही, त्यालाच फोन करायला चालले होते. मेघना, मेघना अहो काय, आता लग्न झालंय तुमचं. नवऱ्याला अरे तुरे करतात का? हा, आपली पद्धत काय आहे? हा, अहो तुम्ही सांगा ना त्यांना. नवऱ्याला अहो करायचं, कळलं? काय सांगतोय मी? लक्ष कुठे आहे तुमचं? नवऱ्याला अरे तुरे करायचं नाही, समजलं? समजलं का? हो. काही सांगायला गेलं की चिडतात या. इकडे या. हे बघा, आता मागच्या वेळेसारखं मला पुन्हा 4-5 दिवस गायब व्हावं लागणार आहे. अगो बाई, का हो? अहो, का काय, जावई बापू येणार आहेत की नाही? नेमके ते इथे असताना अँटी करप्शन वाले आले तर त्यांच्यात एक तमाशा नको ना? आणि मी इथे नसलोच इथे काही जास्त प्रश्न विचारणार नाही, म्हणून जाणार आहे. पण मी नसताना इथे सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे, कळलं? काळजी करू नका, बाबाजींच्या कृपेने सगळं ठीक होईल. हा हा, चला निघा, कामाला लागा, चला. बाबाजी,
number you are trying to call is currently switched off. Please try again later. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. राणे माझा चहा झालेला आहे पण तुम्ही म्हणत असाल तर फर्स्ट क्लास चहा करतो तुमच्यासाठी. नको, तुमच्या भाषेत सांगायचा झाला तर मोह नको. हो, हो. काय उगाच ऍसिडिटिक आमंत्रण कित्याक. यो उगवलो आमचं सूर्य. मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय पोरा, झोप बरी झाली ना? नाही, बाईल वांगडाक नाही म्हणा विचारले. काय सतीश? अहो राणे, मेघना माहेरी गेलीये, रात्रभरात तळमळत असेल. झोप झाली का? झोप झालीये? नाही काय नाही काका, मस्त झोपलो. उलट निर्धास्त. निर्धास्त झोपलास? राणे हा इतक्या लवकर आपली भाषा बोलायला लागला? मी म्हटलं अर्धवट हनीमून सोडून येलच. लागलीच बायको माहेरात गेली तर मजनू होऊन फिरशील की काय? काय काका? अहो इतक्यात कुठे मजून होतोय? काय त्याला अजून मेघनाच्या हातचा चहा जेवण याची सवय झाली नाहीये ना. ती सवय झाली आणि मेघना माहेरी गेली की हा मजनू झालाच म्हणून समजा. नाही म्हणजे बायलेपेक्षा खानाप्रिय असा की काय? अहो देसाई असा तो पहिल्यांदा खायचंच बघणार. या बाकी खरा बोललास. माई माई मला एका प्रश्नाचं ताबडतोब उत्तर द्या. अगं बाई, काय झालंय केवढं तणतणायला? माझा आणि अमितचा काल रात्रीपासून वाद चाललेला आहे. काय? माझं काय म्हणणं आहे माई, आदित्य ना तो तुमच्यावर गेलाय आणि अमितचं म्हणणं असं आहे की आदित्य नानांवर गेलाय. आता मला तुम्हीच सांगा, आदित्य नेमका गेलाय कोणावर? खरं सांगू, आदित्य माझ्या सासूबाईंवर गेलाय, तुझ्या आजी सासूवर. अय्या, तरी मला वाटतच होता आदित्य मध्ये काहीतरी वेगळं आहे. पण नक्की हा वाद सुरू तरी कशावरून झाला आणि का? कशावरून असं नाही माई, पण म्हणजे मग आदित्य 2 दिवसातच हनीमून वरून परत आला, मग ही मेघनाच माहेरी गेली. म्हणजे मला आपलं असं वाटतं की म्हणजे आदित्यच्या जागी जर दुसरा कुणीही मुलगा असता ना तर जाम डोकं फिरल्यासारखा वागला असता तो. म्हणजे चिडचिड झाली असती, आदळपट केली असती. पण आदित्यचं बघा ना, एकदम शांत आहे तो, कूल. खरंय तू म्हणतेस ते. दुसरा कोणी मुलगा असाच वागला असता. मलाही ना कधी कधी नवल वाटतं या गोष्टीचं. देवाने आदित्यच्या मनात कुठून एवढं प्रेम भरलं ग? सतत सगळ्यांची काळजी वाटत असते त्याला. तुला शाळेतली गंमत सांगते. अगं तो लहान होता ना तेव्हा त्याला एकदा शाळेत शिक्षा झाली होती. शिक्षा? आणि आदिला? तुला जसं आश्चर्य वाटतंय ना तसंच आश्चर्य आम्हालाही वाटलं होतं. म्हणून शाळेत जाऊन चौकशी केली मी, तर त्याचा तो कृष्णकांत अय्यर मित्र आहे ना, हा तो. हा, तर खोडी खरं त्यांनी काढली होती आणि शिक्षा ह्याने भोगली. बघा, म्हणून घरी आल्यावर मी ह्याला विचारलं सुद्धा की बाबा तू का शिक्षा भोगली सुख नसताना? तर मला म्हणतो कसा, आई तो माझा मित्र आहे की नाही, मग माझ्या मित्राला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही. त्याची चूक ती माझी चूक. त्याने भोगली काय शिक्षा आणि मी भोगली काय, एकच ना. ग किती स्वीट आहे. त्याच्याकडे बघितलं ना की मला नेहमी सासूबाईंची आठवण होते. माझ्या सासूबाई पण अशाच होत्या. माझ्या सगळ्या चुका त्यांनी पोटात घातल्या. मला कधी ओरडल्या नाहीत, कधी रागवल्या नाहीत. नानांनी आणि सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं ग या घरात मला. म्हणजे तुमच्या सासूबाई माझ्या सासूबाईंसारख्या होत्या. त्यांच्याकडूनच तर शिकले मी सगळं. आदित्य खूप हळवा आहे ग. आदित्य ना माई नेहमी म्हणजे असं दुसऱ्याच्या मनाचा जास्त विचार करतो. आणि आदित्यने एकदा एखाद्याला आपलंसं केलं ना की तो दिवस रात्र त्या व्यक्तीचाच विचार करतो. नाही, म्हणूनच तर काळजी वाटते ग त्याची. अशा माणसाला कोणी दुखावलं ना की मग त्याला सावरणं खूप कठीण जातं. पण माई, आधीसारख्या माणसाला कोण कशाला दुखवेल? आणि
तुमचे या घरावर संस्कारच असेत ना की या घरामध्ये कुणीही कुणालाही दुखवू शकत नाही. अगं माझे आणि नानांचे संस्कार आहेतच, पण आदित्य ना उबजतच चांगुलपणा घेऊन आलाय त्याच्या आजीसारखा. आणि अमित हरलेला आहे बरं का. अमितने माझ्या बरोबर आईस्क्रीमची बेट लावलेली आहे. आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम घेऊन येते मी आपल्यासाठी. मला पण आण बरं का. आदित्य असाच राहा बाळा, पण तरी काळजी वाटते. वर्षाचा काय खरं नाही हा? हिला कधी गेला कधी काय कळलाच नाही हो. ही वर्षा कोण हा? ही वर्ष नाही, हे वर्ष. साल साल चाल अहो इयर YEAR. नाही नाही मला काय वाटलं माहितीये का, आदित्यचं लग्न सोडून हा राणे गेला होता गावाला, तिकडे कोण वर्षा भेटली की काय. मोठा बाय भेटली तरी डेअरिंग आहे का राणीची? अहो तिकडे राणे काकू बॉक्सिंगची रिंग टाकून तयार आहेत. हा डेअरिंग कुठलं होतं यांचं. हे पण 31 डिसेंबरचा खास सेलिब्रेशन होक वया. हा काहीतरी स्पर्धा बिर्धा होक वय. या वर्षी देसाईवाडीत एक नवीन एंट्री झालेली आहे. गंमत येणार. आपण काय करूया? गेम खेळू गेम. हे बघ हे सांगेल ना काय सांगायचं? नाही 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 अमित, काय माहिती का, या सगळ्यांची अशी आयडिया की 31st सेलिब्रेशन एकदम दणक्यात करायचं. त्यामुळे काहीतरी गेम्स किंवा जरा खाणे पिणं वगैरे म्हणजे तू काहीतरी सुचवशील जरा. अरे सॉलिड आयडिया आहे. आपण एक काम करूया, आपण ना असे कपल्सचे गेम वगैरे ठेवूया, म्हणजे टिपिकल 3 पायांची शर्यत म्हणा किंवा काय काय ते गाणी 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 अंताक्षरी. हा ते काय मजा येईल, मस्त मजा येईल. कपल. अरे अर्चू आहे का इथे? हा मग याला आपण एखादं उत्तेजनार्थ बक्षीस देऊया. हे काय? मग एक काम कर, तू पल्लव बरोबर खेळ. हे पल्लव काय? अरे चलताय रे. बर चला, पल्लव तर पल्लव. मी काय म्हणतो माहितीये का, नाना नाही येत की नाही या वर्षी, आपण असं करूया, हा. मेघनाच्या आई बाबांना बोलवूया. हा? आता ते सुद्धा आपल्या या मोठ्या फॅमिलीचे मेंबर झाले आहेत. त्यांना बोलवायचं म्हणजे विजयाच्या तोंडावर पट्टी बांधावी लागेल. खरंय रे. अर्चू आणि विजया भार असतात तर त्यांना कंट्रोल नाही होत रे त्यांच्या समोर. तुला अरे एक मिनिट चाल छे ना. अरे लाईफ मध्ये हेनीच तर जान येते. रिस्पेक्टला बाधा न आणता थोडीशी हसी मजा केली तर चालते ना. क्यों मोठा बाय? आपण आदित्याक सांगा, बायलेक बाहेरसून हाड म्हणाल, नाहीतर उत्सव मूर्तीच गायब. आदित्य
काय रे, करमत नाहीये ना मेघना नाहीये तर? नाही ग माई, असं काही नाही या. खोटा. चेहराच सांगते तुझा, किती उतरलाय बघ चेहरा. अरे जा मग, जाऊन भेटून ये. नव्या लग्नाची नवी नवलाई असते, कोणी काही म्हणणार नाही तुला. जा. काहीतरी जमाई, एवढा उतावळेपणा बरा दिसत नाही हा. अरे हेच दिवस असतात. बरं ठीक आहे, तुला नाही जायचं ना, नको जाऊस. विरहातही मजा असते नाही? अरे वा, आज एकदम गिटार काढलास बाहेर, वाजव की मग. तार तुटली ग तिची. ओ, नाही वाजवणार. अरे मग जुळवून आण, घरात असे छान सूर वाजू देत. तोच प्रयत्न करतोय ग माई. आदित्य बघ, सांगायला केल्याने विसरूनच गेले. नेहमीप्रमाणे वाडीतल्या लोकांनी 31 डिसेंबरची पार्टी ठेवली, पण यावेळी त्यांना नव्या सुनेबरोबर पार्टी साजरी करायची. तेव्हा मेघनाला घेऊन ये माहेरून. हा बरं, तुमचा काही प्रोग्राम नाही ना ठरलेला, असेल तर कॅन्सल कर, कळलं ना? तिला कळू दे ना जरा, आपण कशी मज्जा करतो ते. हा जून येते रेशीम गाठी